मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आरोग्य विभाग गट क व ड ची उत्तरपत्रिका रिस्पॉन्स शीट तुमची प्रसिद्ध झालेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची जी मित्रांनो या ठिकाणी नोटीस आलेली होती त्याच्यामध्ये म्हटलं होतं की 15 तारखेला आम्ही रिस्पॉन्स शीट देणार आहोत। तर रिस्पॉन्स शीट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हा टीसीएसचा जो लॉगिन प्रोफाइल आहे इथं आल्यानंतर तुम्हाला लॉगिन वरती क्लिक करायचं आहे। तुमचा प्रोफाइलचा जो पासवर्ड यूजर आयडी आहे तो टाकायचा आहे। लॉगिन झाल्याबरोबर तुम्हाला काय करायचे पोस्ट सिलेक्शन ऑप्शन जे आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि खाली एक ॲक्शनचं बटन असेल पहा, ॲक्शनच्या खाली डोळ्याचं बटन असेल त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल, पे स्लिप आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे ऑप्शन आता आलेलं पाहायला भेटेल। कॅन्डिडेट रिस्पॉन्स जे आहे त्याच्यावरती क्लिक करा। तुमच्यासमोर इथं खाली कॅन्डिडेट रिस्पॉन्सच्या खाली टू डाउनलोड युअर रिस्पॉन्स शीट असेसमेंट इथं लिहून येईल। इथं क्लिक हिअर टू जनरेट इट वरती क्लिक करा। तुमच्यासमोर एक PDF फाईल तुमच्या रिस्पॉन्स शीटची अशा पद्धतीने डाउनलोड होईल। याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जे पण प्रश्न सोडवलेले आहेत, तुम्हाला कुठले प्रश्न आले होते चारही सेक्शनचे ते दिलेलं आहे आणि तुम्ही कुठला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे इथं तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला दिलेला आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला तुमचा प्रश्न दिलेला आहे आणि त्यापैकी चारपैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे तिथं त्यांनी ग्रीन मध्ये दिलेला आहे आणि तुम्ही त्यापैकी मग कुठलं ऑप्शन सिलेक्ट केलं ते इथं तुम्हाला चूजन ऑप्शन मध्ये या ठिकाणी दिसेल। स्टेटसमध्ये तुम्ही आन्सर केला आहे का तो प्रश्न, तो आन्सर्ड अशा पद्धतीने सर्व प्रश्न तुम्हाला दिसतील। तर हे ऑब्जेक्शन तुम्हाला याच्यावरती जर घ्यायचे असतील, आता तुम्हाला एखादा प्रश्न याच्यामधला चुकीचा वगैरे वाटतोय तर त्यासाठी TCS कडनं 18 डिसेंबरपासून ते 20 डिसेंबरपर्यंत तुम्हाला 2 दिवसासाठी लिंक खुली करून देण्यात येणार आहे। ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला 100 रुपये फीज असेल। जर तुमचं ऑब्जेक्शन आक्षेप योग्य असेल तर फी तुम्हाला परत देखील केली जाते। ऑब्जेक्शन तुमचं चुकीचं असेल तर फी परत केली जात नाही। तर हे ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला 18 ते 20 डिसेंबरचा कालावधी असणार आहे। ऑब्जेक्शन नंतर तुमची फायनल आन्सर की येईल आणि त्यानंतर मग तुमचं नॉर्मलायझेशन वगैरे आणि त्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लगेच लावला जाणार आहे। तर एक महत्त्वाची माहिती जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील अपडेट्ससाठी धन्यवाद।